नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव का कमी झाले आणि एकंदरीत शेतकऱ्यांनो कांदा निर्यात शुल्कासंदर्भातील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. संसदेत अधिवेशनात आवाज उठवावा असं भारत दिघोळे यांनी खासदारांना एकंदरीतच या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. का त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कांद्याच्या भावात घसरणीमुळे कशामुळे घसरण झाली ते सुद्धा जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोडा लाईक म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन शकता कांदा निर्यात शुल्क हटवण्यासाठी खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात या ठिकाणी आवाज उठवा. भारत दिघोळे कांद्याचे पडत असलेले भाव लक्षात घेऊन राज्यातील सर्व खासदारांनी कांद्याचे निर्यात मूल्य शून्य करण्यासंदर्भातील आवाज उठवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी राज्यातील खासदारांना पत्र लिहून केले आहे. मधील काही दिवसापासून सातत्याने कांद्याचे भाव हे पडत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरता म्हणून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना देखील पत्र पाठवले आहे. पत्रात देखील दिघोळे म्हणतात की केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क आकारले जात आहे. गेल्या 15 दिवसापासून दररोज महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असून आता शेतकऱ्यांना कांद्याला सरासरी 1800 ते 2000 प्रति क्विंटल इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तात्काळ हटवून ते शून्य करावे अशी यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा आणि केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शुल्क पूर्ण शून्य करून घ्यावे अशी मागणी आहे. आता झालेल्या कांदा दर घसरणीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे सरासरी प्रति क्विंटल 1,500 रुपये प्रमाणे नुकसान होत असून आधीच्या परतीच्या पावसामुळे व बेमोसमी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आणि प्रति एकरी उत्पादन घटले आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं त्यातच आता दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कांद्याच्या निर्यातीवर आकारले जाणारे 20% निर्यात शुल्क तात्काळ कमी केल्यास कांदा निर्यातीचे प्रमाण वाढून कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा होण्याची संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसानी थांबेल व कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील अशी अपेक्षा त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. ही होती महत्त्वाची. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशा प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबूया. महाराष्ट्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.